फुटलेल्या सर्व 6 खासदारांच्या मतदारसंघाचा उद्धव ठाकरे करणार दौरा। उद्या घाटकोपर आणि भांडूप मधून दौऱ्याची सुरुवात। शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। केंद्रीय मंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खोचक टोला। पवनराजे हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल, पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। हायकोर्टामध्ये दाद मागणार ओमराजेंची प्रतिक्रिया। निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर ऑपरेशन टायगरची धाकधूक वाढली। ओमराजेंचं अजूनही तळ्यात मळ्यात, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार। नीट परीक्षेचा घोळ संपेना, नागपुरातील विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर चक्क अबुधाबीचं सेंटर। विद्यार्थी हवालदिल, तक्रारीनंतर एनटीएनं बदललं परीक्षा केंद्र। बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर। बेस्ट कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत नोटीस, प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था। उद्या देशभरात 22 लाख विद्यार्थी देणार नीटची परीक्षा। 5,500पेक्षा जास्त परीक्षा केंद्रांवर 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था। दिल्लीतल्या शहादरा रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमध्ये चढण्यावरून वाद, मारहाणीमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू। आणि सुप्रिया सुळेंच्या लेकीचा शाही विवाह सोहळा। बीकेसी मधील जिओ गार्डन मध्ये सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांची मांदियाळी। बिग बी, अमिताभ बच्चन, अंबानींसह ठाकरे कुटुंबाचीही हजेरी। पुढच्या बातमीकडे बातमी आहे एका वादासंदर्भातली। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं पांढऱ्या पट्ट्यांचा जो वाद रंगलेला आहे महाराष्ट्रात, त्याबद्दल राज ठाकरे पहिल्यांदा बोलले। राज ठाकरेंनी सांगितलं, मराठी माणसाचं मनगट तुम्ही पाहिलंय का, असं म्हणत राज ठाकरेंनी जैन मुनी यांना सूचक इशारा दिलाय। मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला। यावेळी राज ठाकरेंनी SIR आणि विविध मुद्द्यांवरून भाष्य केलं। विशेष म्हणजे मुंबईतल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना त्यांनी जैन मुनी निलेश चंद्र यांच्यावर निशाणा साधला। यावर निलेश चंद्र मुनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊया। पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत। तो एक जण कोणतरी आहे, तो त्याला मुनी पण म्हणत नाहीत, कोणतरी एक जण आहे त्याला मुनी पण म्हणत नाहीत। एक कुरळ्या केसाची इथे दाढी बिडी काहीतरी घेऊन फिरतो। आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या। मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला कुठचेही वाद नकोयत, भांडणं नकोयत, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू। माझ्या मनकडात दम आहे म्हणून मी मैदानमध्ये टिकलेलो आहे। दुसरी गोष्ट, माझी दाढी तुम्हाला वाटत नाही की मी उलटा आहे का सीधा आहे, पण प्रश्न हे आहे, मी उलटा झालो तरी सनातनी आहे, सीधा झालो तरी सनातनी आहे। राजनीति जर आमच्या धर्माच्या विरुद्ध हो असेल, हमारे धर्म के विरुद्ध रहेंगे। राजनीति यदि हमारे लोगों को मारने के लिए रहेगी, राजनीति यदि धर्म के ऊपर कलंक जियाद बोलने वाले तो रहेगा, तो ये नीलेश चंद्र आपके सामने खड़ा रहेगा। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंना एक खोचक टोला लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना शहांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सवाल उपस्थित केलाय। कारण ठाकरेंच्या पक्षातील खासदार शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे आणि या ऑपरेशन टायगर वरूनच अमित शहांनी ठाकरेंना टोला लगावलाय।
राष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। दरम्यान जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोवर कुणाच्या बोलण्याला काही महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आली। देखिए, ये कानूनन पूरी प्रक्रिया रहेगी। किसी के कहने से, किसी के वक्तव्य से इस बात को उसको महत्व नहीं प्राप्त हो सकता जब तक कानूनी प्रक्रिया उसके ऊपर कोई निर्णय देती है। कोल्हापूरमध्ये श्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंवर भरमसाठ स्तुतिसुमनं उधळली। असं करणं त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे, कारण अमित शहांना पंतप्रधान पदावर बसण्याची घाई लागलेली आहे। मात्र त्यांच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा अडथळा आता योगी आदित्य नाहीत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अडवण्यासाठी त्यांना एक स्पीड ब्रेकर हवा आहे। एकनाथ शिंदे ते काम बरहुकूम करत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंना सुखावणे, त्यांचा स्वसुखावणे ही अमित शहांची गरज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। उद्धव ठाकरे भेटत नसल्याचा आरोप या खासदारांकडून करण्यात येतोय। या आरोपाला उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून जाहीरपणे प्रत्युत्तर दिलं। माझ्यावर झालेले आरोप खरे वाटत असतील तर पद सोडतो असं भावनिक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये। मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। बाळासाहेबांनी, हिंदुहृदय सम्राटांनी 3 वेळा राजीनामा दिला आणि त्या तिन्ही प्रसंगाचा मी साक्षीदार। त्यातल्या दोन्ही प्रसंगामध्ये मी एकमेव साक्षीदार आहे, तो राजीनामा लिहिला जात असताना किंवा तयार होत असताना। त्यांनी राजीनामा दिला, उद्धवजींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, राजीनामा नाही दिला। त्यांना राजीनामा कोणी देऊ देणार नाही। त्याने त्यांच्या भावना, एक उद्रेक आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा लोक अशा प्रकारे विकली जातात, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवरती असे घाव होत आहेत, तर हे त्यांच्या भावनेचा काल उद्रेक आम्ही पाहिला। आणि बाळासाहेबांच्या राजीनाम्याशी तुम्ही ती तुलना करू नका। फोडला किंवा त्या पक्षाची आत्ताची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात ते आलं असेल, पण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काही आहे तशीच कायम राहत नाही, ती बदलत असते। आता आमचा विश्वास आहे लोकशाहीवर, त्यामुळे मी त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही आहे त्या पदावर कायम राहा, आमची विनंती राहील त्यांना। याआधी देखील विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देणार अशी घोषणा उद्धवजी ठाकरे यांनी सर्व जनतेसमोर केली होती, परंतु 6 वर्षाची टर्म पूर्ण केली, उद्धवजींनी राजीनामा दिला नाही, यू-टर्न घेतला। काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही अशा पद्धतीची घोषणा उद्धवजी ठाकरे यांनी केली होती, परंतु त्यांनी यू-टर्न घेतला आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले। आता देखील पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देणार अशा पद्धतीची घोषणा उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे, परंतु ते पुन्हा एकदा यू-टर्न घेणार आहेत। त्यामुळे उद्धवजी म्हणजे यू-टर्न हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध होईल।